गोलंदाज मिस्टर पांडुरंग मोर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. खऱ्या अर्थानं त्याच्याकडे स्पेस नाहीये, म्हणजे त्याच्याकडे टर्न पॉईंट आहे, त्याच्याकडे स्लेवर आहे, त्याच्याकडे लेग ब्रेक आहे, त्याच्याकडे हॉप ब्रेक आहे. या सर्व गुणांना संबंधित इथे मात्र बॉलिंग मार्कवरती आलाय. घोडगाव अगेन्स्ट नित्यसाई गणेशपुरी पहिला बॉल. यावेळी स्टार्ट ऑफ गेम पाहू शकाल. पहिलाच बॉल व्हाईट हाताळला गेलाय आणि पहिल्याच व्हाईट बॉलनं धावसंख्या फलकावरती एक सिंगल झाली आहे. नुकताच आपण जर पाहिलं तर जर्मन घोडगावची स्पर्धा गमली, तिथे मात्र पांडुरंग मोरवरती पहिला अटॅक करणारा बॅटर असेल तो सागर. आकाशी संघाचा एक प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. पहिला बॉल व्हाईट हाताला गेला. दुसरा बॉल यावेळी थोडंसं कट काढायचा प्रयत्न केला, पण म्हणताना स्विंग खूप चांगला आहे. हा गोलंदाजानं अक्षरशः आपल्या गोलंदाजीने टेनिस क्रिकेटमध्ये आपला वर्चस्व निर्माण केला, आपला परिचय आपल्या गोलंदाजाने दिला. तर पांडुरंग मोर महत्वाची गोलंदाजी त्या खेळण्याकरता पाहायला मिळतोय, कारण मेंटेन पाहावे पाहत आहे. आणि आज आपण पाहू शकाल की राजू गुप्ता देखील टीममध्ये येईना, हलक्याचा खेळाचा प्रयत्न केला. सेकंड बॉल पाहतोय. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती फक्त एक सिंगलनं अतिरिक्त स्वरूपाने आली आहे 1 या धावसंख्येवरती. सागरला आज थोडंसं मी म्हणतोय की या बॅटिंग करण्याकरता एक अनुभूत असणारा खेळाडू आहे. सागरकडे सर्वात उत्तुंग षटकार आहेत, कारण सर्वात बिग षटकार ज्याच्या बॅटमध्ये भिवंडी टेनिस बॉल या विभागात पहिले आले ना तो सागर होता. तो सागर आता थोडंसं इथे मात्र मला सगळ करताना पाहायला मिळतोय, कारण पांडुरंग मोर त्याला अक्षरशः मात्र इथे रोखण्याचा प्रयत्न करतोय. काबिल तारीफ आहे. पांडुरंग मोर जर म्हणावा तर शब्द देखील कमी आहेत. अनेक वर्षाचा अनुभव, त्यानंतर आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून अनेक प्रेक्षकांचे चाहते म्हणून त्याचे यावेळी स्विंग अँड मिस परफेक्ट डिलिव्हरी केली गेली आहे. हलक्या आता थोडंसं कटक्याचा प्रयत्न केला. सागरला इथे मात्र बंदिस्त केलं गेलं पांडुरंग म्हणणं. पण म्हणताना 2 क्वालिटीमधला संघर्ष जेव्हा येतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तिथं एक लढा पाहायला मिळतोय. जेवढे सामने सागरने खेळलेत ना, त्याहून जास्त सामने देखील पांडुरंग म्हणून खेळलेत. आणि इथे त्या दोघांमधला एक जुगलबंदी, त्या दोघांमधला संघर्ष पाहायला मिळतोय. 3 बॉल डिस डॉट बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळते. आणि तिथे आपण पाहिलं तर इथे मात्र पांडुरंग मोरची गोलंदाजी तुला पाहायला मिळते. इथे शॉट ऑफ लेनचा बॉल अक्षरशाघात केला गेलाय. टायमिंग प्रॉपर, मनगडाचा वापर, बॉल निघून चाललाय हवाई सबर. मिस्टर सागर नंतर तिथे लॉस पकडले जातील. वेट करून खेळला गेला. 3 चेंडू मात्र पांडुरंग डॉट केले गेले. अगेन यावेळी बॉलला पाऊच ऑन साईडला चांगला सुट पाहिलं. सागरच्या बॅटमधनं विकी काले त्या ठिकाणी फील्ड करताना पाहायला मिळते. ऑन साईड आहे तर स्ट्रॉंगली आहे टीम गणेशपुरी. म्हणतो ना की हार्ड मुवमेंटची टीम आहे. मैगाव क्रिकेट फॉर्मॅट असेल, त्यानंतर असूनच्या माध्यमातून असेल, मात्र पूर्ण टीम मला इन होताना पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अशोक जाधवला पाहतोय, लेजंड खेळाडू राजू गुप्ता देखील पाहायला मिळतोय. ऑन साईडला बड्डे बॉय जीत रेड्डी पाहतोय आणि शॉर्ट डीपमध्ये आपण पाहतो नक्की जितू भोपीला पाहायला मिळतोय. त्यानंतर अगेन आपण पाहू शकाल इस्ता कवर आणि वाईडिश लॉंग मध्ये विकी कालेला पाहतोय. आज पूर्ण टीम इन मध्ये पाहायला मिळते. पैसे दांडेकर देखील आपण पाहू शकाल शॉर्ट मिड ऑफ मध्ये. रोहिदास तांबडे देखील आपण पाहतोय 13 सर्कलच्या आतमध्ये. अशा पद्धतीने आज मात्र पूर्णपणे फील्ड सजवली गेली आहे नित्यसाई गणेशपुरीनं. चांगला बॉल इथे मात्र अशीच्या बॅटमधनं ऑन साईडला जित रेती फील्ड करेपर्यंत बॉल मात्र चकपा देत निघून जाईल आणि सर इथे पाहायला मिळतील या 4 धाबा. आणि या 4 धाब्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र फलकावरती. पहिलं स्पेल आपण पाहतो या ठिकाणी मात्र पाहायला मिळतं, जिथे मात्र आतापर्यंत 12ची टोटल्स तुम्हाला पाहायला मिळते. मी म्हणतो मॅच हार्ड होणार आहे, मॅच फायटिंग पाहायला मिळणार आहे, कारण जेवढे चांगले गोलंदाज टीम गणेशपूर तेवढे चांगले गोलंदाज मात्र टीम घोडगावकडे देखील आहेत. आणि जेवढी बॅटिंग ऑर्डर आहे ना शेवटपर्यंत तेवढी देखील मात्र घोडगावकडे देखील आहे. आणि अनेक वर्ष खूप चांगल्या पद्धतीनं जेव्हा जेव्हा दोन्ही टीम समोर आल्यात ना, एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना निश्चित पाहायला मिळालं. पण मित्रांनो, ढोले जरी बंद केले तरी निश्चित म्हणू शकते मॅच तुम्हाला फायटिंगमध्ये पाहायला मिळणार आहे. आता बॉलिंग मार्कवरती आलाय मयुरेश पाटील. सागरच्या बॅटपर्यंत एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. त्यानंतर पण पाहिलं तर बॉलिंग मार्कवरती असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा मयुरेश पाटील. लास्ट वीक मध्ये अक्षरशः मात्र गोरसे बीचच्या विरोधात एक आक्रमक गोलंदाजी पाहिली होती. अक्षरशः मात्र 8 धाबांवरती रोखलं होतं याच गोलंदाजानं, कारण त्याला स्वतःवरती खूप फार मोठा विश्वास आहे. आणि मात्र ज्याच्यावरती स्वतःवरती विश्वास होता ना, तो मात्र या क्रिकेटच्या मध्ये परांगित करत असतो. तो मयुरेश पाटील आहे. बॉलिंग मार्कवरती तयार. दुसऱ्या स्पेल करता सायकल फलंदाज मिस्टर बिग बॅटर हार्ड बॅटर मिस्टर सागर पाटील. आपण पाहतो सायकल एडवरती आहे. आपण बॅट्समॅन पाहतोय मात्र मयुरेश पाटीलचा पहिला बॉल फेस करण्याकरता तयार तिथे आहे. यावेळी आज परफेक्ट डिसिजन दर्शन बिरजे
ॲज अ गुड डिसिजन व्हाईट बॉल. स्कोर कार्ड इथे 1 पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते फलकावरती 13 या धावसंख्येवरती. मयुरेश पाटील थोडंसं या मॅचमध्ये मी म्हणतो ना की लाईनला प्लेन तर थोडीशी ते हँडल करायचा प्रयत्न करतोय. पहिल्या स्पेलमध्ये पांडुरंग मोडनं 6 धावा कमी 6 बॉलमध्ये धावसंख्या 12 कंप्लीट केली की एक मोठा स्कोर देखील आला. 3 बॉल देखील डॉट्स होताना पाहायला मिळाले. इथे सागरच्या बॅटमधनं जेवढी उंची तेवढी स्लॉमी पाहायला मिळेल. विकी कालेच्या मस्तकाला दस्त देत बॉल निघून चाललाय. षटकार 6 धावा. क्या बात आहे सागर पाटील. थोडंसं वेळ धावू दिला म्हणतो ना की चांगला बॅटर जेव्हा बॅटिंग करतो ना तर थोडंसं मात्र काही 2-3 बॉलचा एक खऱ्या पद्धतीचा अभ्यास करत असतो. त्यानंतर मात्र इथे डिपाडी खेळण्याचा प्रयत्न केलाय. एसता कव्हर आणि पाहू शकाल की थर्मॅन डीपमध्ये पथवर मधोमध बॉल पाहायला मिळाला. 2 धावा इथे मध्ये कंप्लीट केले सागरच्या बॅटमधनं. या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती फलकावरती 21 या धावसंख्येवरती आहे. सेकंड स्पेल बॉलिंग मार्कवरती पाहतोय आणि सेकंड स्पेलमध्ये आतापर्यंत मयुरेश पाटीलची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. त्याला आतापर्यंत इथे मात्र 2 बॉलचा खेळ कंप्लीट केलाय आणि धावसंख्येच्या फलकावरती मात्र 9 खर्च केल्या गेल्यात आणि टोटल्स मात्र जहानमान घोडगाव विदाउट लॉस ऑफ. एस्ता कव्हरला क्या बात आहे सागर. सर्वात महत्वाचा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक देखणा फटका हाय हँडसम षटकार सागरच्या बॅटमधनं कव्हर पॉइंटला बॉलला फेकून दिलं गेलं. एस्ता कव्हर वरनं सरळ स्टँड मध्ये 6 धावा. एका साईडनं नित्यसाई गणेशपुरी सागे तुम्ही पाहू शकाल जहानमान घोडगाव. इथे ऑफ समला थोडासा मिस करण्याकडे पाहायला मिळालं. अपील खूप सुंदर होती मयुरेश पाटीलची. मिड ऑन पासून थोडासा फलंदाज शफल झाला होता सागर पाटीलला पण पाहतोय आणि एक सिंगलच्या इथे मात्र डॉट आलाय बॉल. कव्हर पॉईंट मध्ये लेजंड खेळाडू आपण राजू गुप्ताला पाहतोय. अशोक जाधव पूर्णपणे पण पाहू शकाल एसटीच्या भूमिकेत पाहायला मिळतोय आणि इथे स्पेल क्रमांक 2 आहे. मयुरेश पाटील थोडासा मार्क ठरला गेलाय. पहिला बॉल ते वाईट, त्यानंतर 6, त्यानंतर 2 पुन्हा षटकार आणि आतापर्यंत या 4 बॉलमध्ये इथे बॉल निघून जाईल. रेस होईल जारी. दन करत बॉल मध्ये निघून चाललाय. आज सुप्याचा यारो पाण्यासारखा वेगवान तेजा चेंडू इथे मात्र करतोय. बॉन्डीला क्लिअर. चौकार 4 धावा. थर्टी बॉल 31 धावसंख्या. सागर टाइमिंग प्रॉपर भनगड़ाचा वापर. क्या कमाल की बल्लेबाजी होती हुई यहाँ पर सागर पाटिल. बरसता हुआ गरजता हुआ जैसी गेंद वैसी नसीहत. ईद का जवाब पत्थर से मिड ऑफ मध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच गणेशपुरीचे बहुसंख्य चाहते पाहतोय. आपण पाहू शकाल की ते क्राऊड भरलं गेलंय. जिथे पाहू शकाल दीपक शेट्टीला पाहतोय. त्यानंतर आपण संदेशला देखील पाहतोय आणि आज गणेशपुरीकर त्यानंतर पाहू शकाल योगेश देखील पाहतोय आणि ते धावसंख्या जाऊन पडली 37 या धावसंख्येवरती. 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि ब्लास्ट टायमिंग सुपर टायमिंग. चला ते लॉस टाकतो आपण जाऊयात. आमचे कॅमेरामॅन देखील पोहोचतात. इथे लॉस फेकले जातात. सेकंड राऊंड सर्वात नक्कीच इथे विनंती असेल की यानंतर कोणत्याही प्रकारे तुमची दाद स्वीकारली जाणार नाहीये. अंकित पटेल यांच्या हातामध्ये लॉस आहेत. जाऊयात लॉसच्या ठिकाणी. पाहिलं ना तर नक्कीच मयुरेश पाटीलची गोलंदाजी खूप खराब ठरली गेली. पहिल्या ओव्हर्समध्ये 12 धावा आल्या आणि मयुरेश पाटीलच्या गोलंदाजीत तुम्ही जर पाहिलं तर तिथे 6 बॉलवरती मयुरेश पाटीलला धावसंख्या खर्च केली आहे 25 धावा. सागरच्या बॅटमधनं 11 बॉल 27 धावांची एक जबरदस्त इनिंग. विजय संघ आणि जीचंद्र ही सेकंड मॅच असेल. त्यानंतर पहिली मॅच यावेळी आशिष पाटील आला बरोबर एक जबरदस्त अटॅक पाहायला मिळतोय. हम हमारे नाम से नहीं हम हमारे अंजाम से जाने जाते हैं.
अशोक जाधवला उत्तर दिलाय. इथे मात्र अशोक जाधवचं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे तुम्हाला स्वागत. ऑन साइडला फेकून दिलाय बॉल. आउट ऑफ द बार. 6 धावा. गोखिवरे आणि आगाशी पहिली मॅच असेल. लगेच आधी टॉस करता या. गोखिवरे आणि आगाशी पहिली मॅच. त्यानंतर साई वज्राई वज्रेश्वरी लोहपे. वज्रेश्वरी लोहपे मॅच क्रमांक 2. मॅच क्रमांक 3. त्यानंतर विजय संघ आणि जुईचंद्र मॅच क्रमांक 2. इथे स्टँडवर डिलेव्हरी खेळण्याचा प्रयत्न होतो जाग्यावर आपण पाहतोय आशिषला. मग इथे मास्टर माइंड कारण गणेशवीरकरांचा महत्वाचा दुवादार कोण असेल ना तो अशोक जाधव आहे. आणि ते पहिला बॉल त्यांनी शॉर्ट ऑफ टाकून पाहिला की जाल्यामध्ये आशिष पाटील अडकेल की काय. त्यानंतर आपल्या मास्टर माइंडचा वापर स्विंग अँड मिस. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. तिसरा बॉल इथे मात्र विकेट येते हलकीशी कडा. आणि त्यानंतर मयुरेश पाटीलचा हा जाईल विकेट क्रमांक फर्स्ट. मिस्टर आशिष पाटीलला परतावा लागेल. धावसंख्या 43. 43 या धावसंख्येवरती आहे. चला गोखिवरा संघाचा कर्णधार आणि आगाशी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे. गोखिवरा संघाचा कर्णधार आणि आगाशी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. इथे मात्र लेजंड खेळाडू असतात देखील संधी दिली आहे. नवीन चेहरा ज्याने 2 ते 3 वर्षामध्ये खूप सारं क्रिकेटनं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलंय. आपल्या क्रिकेटच्या आलेखावरती एक नवीन नाव एक नवीन उभरतं भविष्य घोटगावकरांचा भुवन आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. कालच्या दिवसामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने त्याने मॅचला टर्न दिलं होतं. मात्र त्या अंतिम मॅच मध्ये फेस करू शकला नाहीये. तो गोखिवरा संघाचा कर्णधार आणि आगाशी संघाचा कर्णधार आपल्याला या षटक संपायच्या पहिले टॉस बॉक्स मध्ये बसायचंय. अंतिम 2 बॉल. धावसंख्या 43. 1 विकेट लॉस ऑफ. यावेळी घटना टेकलाय भुवनच्या बॅट मधलं अशोक जाधव वरती आणखीन एक प्रहार. पॉवरफुल ब्युटिफुल अन सक्सेसफुल 6 धावा. क्या बात आहे मिस्टर भुवन. षटक मात्र कंप्लीट झालंय. आपण पाहतो 2 विकेट्स नंतर 51 धावसंख्या विजयाकरता एक भली मोठी ताकद भली मोठी मध्ये उमेद बनवली या 52 धावांची. मी म्हणलं ना फायटिंग स्कोर. कारण आमचा अनुभव सांगून जातो ही मॅच हार्ड होणार होती. हार्ड होणार देखील आहे. मात्र त्याकरता नक्कीच प्रेक्षकांना एक विनंती माझी आहे थोडासा वक्त धीर बघा. वेट अँड वॉच. मैदानच्या आम्ही पुन्हा पाहायला मिळेल टीम गणेशपुरी ही धावसंख्या टेस्ट करू शकेल का 18 बॉल मध्ये जर्मन घोडगाव डिफेंड करू शकेल का. त्याआधी मात्र घेऊया छोटासा ब्रेक. गोखिवरा संघाचा कर्णधार तुम्हाला शेवटचा कॉल देणार आहे. गोखिवरा संघाचा कर्णधार आणि आगाशी संघाचा कर्णधार. आकाशी कॅप्टन थोडंसं आकाश धावत आहे ना वेळ नाही आहे इथे. मात्र तुम्ही जर वेळ घेतला तर इथे मात्र कमी ओव्हर्स मध्ये मॅचेस खेळावे लागतील. विनंती आकाश आपण थोडंसं धावत या. आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही गोखिवरे राकेश नाईक पार्थ धावत आहे. पार्थ त्यानंतर सिनियर क्रिकेटर आणि क्रिकेटवरती अफाट प्रेम आणि आमच्यावरती देखील अफाट प्रेम असलेले व्यक्तिमत्व दीपक शेट्टी यांच्याकडनं येणाऱ्या गणेशपूजा प्रत्येक बॅटर करता षटकार चौकार करता 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर की दीपक शेट्टी आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. उद्याचा अंतिम दिवस. चला आपण जाऊया आता टॉसच्या दिशेनं. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच एका साईडनं राकेश नाईक अँड टीम कंपनी पाहू शकाल. त्याच्या आगीच तुम्ही पाहिलं आकाश टीम कंपनी आगाशी आणि टॉस करण्याकरता मंथन. चला गणेशपुरी संघाने आपल्या सलामीचे फलंदाज पाठवून द्यायचे. टीम आगाशी अगेन्स्ट आपण पाहतो नक्कीच सिद्धिविनायक गोखिवरे.
इथे तांडीचा कॉल जिंकला गेला, वेळ नाहीये, काय निर्णय असेल? फिल्डिंग असेल तर नक्कीच आपण पाहणार आहोत. टीम पाहू शकाल की एका साईडनं टीम आगाशी आणि अगेन्स्ट आपण पाहू शकाल टीम मात्र सिद्धिविनायक गोखिवरे यांच्यामध्ये चांगली मॅच पाहायला मिळणार आहे. यानंतर होणारी मॅच त्यांनी नक्कीच नाणेफेक जिंकली गेली टीम मात्र आगाशीनं आणि डिसाईड केलाय बॉल फर्स्ट. सामन्याला काही करायचे. पहिलं षटक घेऊन येतोय जय हनुमान गोडगाव संघाकडून आशिष पाटील आणि गणेशपुरी संघाकडून सलामीचे 2 फलंदाज गेले, एक अशोक आणि जितू भोपी. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. थोडी हार्ड बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका साईडनं ओल्ड हॅज गोल्ड आणि खऱ्या अर्थानं अनेक वर्षाचा अनुभव ज्याच्या पाठीशी आहे तो अशोक जाधव सायकर एन वरती आहे. नॉर्थ साईडला जितू पोपी आणि त्याला रोखण्याकरता घोडगावकरांची एक्सप्रेस आशिष पाटील बॉलिंग मागून तयार. पहिला बॉल इथे फसवलाय अशोक जाधवला आणि परतावा लागेल अशोक जाधवला. पहिल्याच बॉलवरती पहिला आदरा, पहिली विकेट, पहिली सफलता आशिष पाटील करता. उमेद होती खूप सारे चाहते या विभागामध्ये आणि आम्ही देखील आहोत. अशोक जाधवचे मात्र इथे नाराज करतोय पूर्णपणे प्रेक्षकांना. अशोक जाधव इनसाइड कव्हरचा फटका जिथे मात्र मी म्हटलं ना थोडं स्विंग केलं होतं बॉलला, टर्न ऑफ द बॉल पाहायला मिळाला आशिषकडनं. आशिषला माहिती आहे की एक विध्वंसक बिग बॅटर आहे, त्याला रोखणं पहिल्यांदा खूप गरजेचं आहे आणि पहिल्याच बॉलती सागरनं त्या झेलला केलं कॅरी आणि तिथे मात्र पहिली सफलता आणि महत्वाचा दुवा जर पाहिलं नक्कीच आपला महत्वाचा बॅटर इथे मात्र 0 वरती परतलाय अशोक जाधव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्याला विकी काले आणि दीपक शेट्टी यांच्याकडनं प्रत्येक षटकार चौकाराकरता 100 रुपयाचं प्राइज आहे. जितू भोपी टॉसलायकर एन वरती उभा आहे. बॉल क्रमांक 2 ऑन साइडला विकीच्या बॅट मधनं at the blast time at the super time Mr. Vicky Kale, the brand of Ganeshwari, 6 धाबा. लेजेंड खेळाडू आपण पण सिनियर खेळाडू देखील मी किरण पाटीलला देखील पाहतोय की लगेच एक चांगलं क्रिकेट ज्याच्याकडनं खूप साऱ्या पद्धतीनं लहानपणी असताना पाहिलं, मग त्यानंतर युवा क्रांती टीम असेल, मग घोडगा टीम असेल, आज देखील त्यांना तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहतात. विकी काले स्विंग पाहायला मिळते ते परफेक्ट डिलिव्हरी. मोठा स्ट्रोक आल्यानंतर मात्र आशिषनं स्वतःवरती म्हणतात ना की एखादी चुकी घडली ना त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा सुधारण्याकडे लक्ष द्या, कारण चुकी माणसांकडनं होत असते. इथे मात्र आशिषनं मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट ऑफ लेन केला विकी कालेच्या विरोधात. ब्लास्ट चांगला होता विकी कालेच्या बॅटमधनं. त्या तिसरा बॉल अगेन पुन्हा एकदा कमबॅक अँड डॉट बॉल. कमालीची संघर्ष पाहू 52 धावांचं लक्ष आहे नेतेसाई गणेशपुरी समोर. विकी काले यावेळी सेकंड षटकार. क्या बात है, थोडं म्हणतो ना मनगट ज्यात मध्ये चांगले असताना इथे मात्र छोटा पटाका और बडा धमाका, द ब्लास्ट ऑफ द मोमेंट ॲट द सुपर टाइम मिस्टर विकी काले, 6 धावा. बॉलिंग पाकमध्ये पाहू शकाल आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 12 धावसंख्या अजूनही विजयाकरता बनवायच्या. आपण पाहू शकाल 41 धावा. सो खूप चांगला पाहू शकता क्रॅकिंग केलंय बॉलला. फील्डवर होईपर्यंत सिंगल फेकी आणि कलेक्शन होईपर्यंत इथे मात्र 5 चेंडूचा खेळ इथे पाहायला मिळतो. कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 13 आले. अंतिम बॉल बाकी आहे. आता मात्र नॉर्थ बिग बॅटर मिस्टर जितू बोपे आता सायकल एंडवरती आलाय. गोडगाव अगेन्स्ट पाहू शकाल एसटीच्या भूमिकेत आपण पाहू शकाल आणखीन एक रेझिंग खेळाडू अतुल पानमे तुम्हाला एसटीच्या भूमिकेत पाहायला मिळतात. किरण पाटीलला तुम्ही पाहू शकाल परफेक्ट मिडनमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये. इथे जितू बोपेच्या बॅटमधनं आमच्या स्वागताला सर्व बॉलला फेकून दिलं गेलंय समायोजन कक्षाच्या सँडमध्ये. इथे दिली आहे इथे मात्र सलामी ती मात्र जितू बोपेनं 6 धावानं. षटक मात्र पहिलं कंप्लीट झालंय आणि मात्र या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली आहे 19 या धावसंख्येवरती. आता विजयाकरता इथे मात्र 12 बॉल आणि 33 धावेची गरज आहे. अजूनही 16ची सरासरी इथे मात्र पाहायला मिळणार आहे. 16.5 सरासरी तर इथे पाहावं लागणार आहे येणाऱ्या 12 बॉलमध्ये. त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक. भुवन बॉलिंग मागवरती पाहायला मिळतोय.
पण म्हणतो ना एखाद्या नवीन खेळाडू तुम्ही जेव्हा चान्स देता अक्षरशः ते तुमच्या गावाचं भविष्य आहे हे ग्रामीण क्रिकेटनं पुन्हा एकदा आगमनित केलं आहे. आणि भुवनला या 1.5 वर्षामध्ये पाहिलं की खूप चांगल्या पद्धतीनं येणारा प्रत्येक बॅटर्ससमोर एक चांगली गोलंदाजी केली आहे. लास्ट वीकमध्ये पाहिलं तर घरची स्पर्धा आम्ही कंप्लीट केली, त्यानंतर पुणे एकदा अब्दी स्पर्धेमध्ये कमबॅक करताना पाहायला मिळाला. आज पुण्याच्या तीच अपेक्षा असेल भुवनकडनं, मात्र एका साईडनं विकी काले आणि जितू भोपी दोन्ही हार्ड बॅटर आहेत. कारण जोपर्यंत विकी काले आणि जितू भोपी मैदानाच्या आतमध्ये मी सांगेन की टीम जर्मन गुडगाव नॉट सेफ, तुम्ही ते सेफ नाही आहेत. कारण विध्वंसक आणि विनाशक बॅटिंग सातत्याने त्यांच्याकडे पाहिली आहे. कमी वेळेमध्ये कमी दिवसामध्ये एक चांगला स्ट्रॉंग बॅटर म्हणून भिवंडी टेनिस बॉलमध्ये आपल्या गावाचा परिचय दिला तो विकी काले आता सायकल एनवरती पाहतोय. येथे विकीच्या बॅटमधनं चेंडूने उंची जास्त घेतली आहे, लांबी मात्र तेवढीच होईल का, फेकून दिले इथे मात्र बॉलला 6 धाब्यांकरता 6 धाबा. या षटकार धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती फलकावरती 25 रन्स 25 या धावसंख्येवरती. पहिल्या बॉलवरती चांगला स्ट्रोक केला विकीच्या बॅटमधनं, हा षटकार पाहायला मिळाला. आतापर्यंत विकीच्या बॅटमधनं 3 स्ट्रोक मोठे पाहिलेत आणि 5 चेंडू 19 विकी काले खेळतोय, तर 1 चेंडूवरती 6 मध्ये जितू भोपी खेळतोय. आता इथे मात्र 14.73 ची सरासरी पाहायला मिळते, कारण 11 बॉल आणि विजयाकरता अजूनही 27 धाब्यांची गरज आहे. सेकंड बॉल बॅक टू बॅक, क्या बात आहे मिस्टर विकी काले. या ओली मात्र आणखी एक कडक शॉट पाहायला मिळतोय, बॉलला फेकून दिलाय लॉंग लेग डीपवरनं. वर 31 या धावसंख्येची पोहोचली आहे. 6 बॉल आणि 25 विकी काले. दीपक शेट्टी यांच्याकडे प्रत्येक षटकार करता 100 रुपये हे कॅश मध्ये पाहत आहे. काय जबरदस्त फटकेबाजी करते, जिथे मात्र अशोक जाधव झिरोवरती बाद झाला, मात्र स्वतःला बॅकफुटला ठेवलं गेलं. मिस्टर मयुरेश पाटील अगेन्स्ट केलं बिग बॅटरला. आपण जर पाहिलं तर मग विकी काले असेल, जितू भोपी असेल, स्वतःला म्हणतो ना की खऱ्या अर्थानं नवीन खेळाडू चान्स दिला. तर दीपक शेट्टी यांच्याकडनं या स्पर्धेमध्ये पाहू शकेल की प्रत्येक षटकाराकरता जवळजवळ पाहू शकाल की 4 षटकार आणि जितू भोपीकडनं असे टोटल 500 रुपये जमा. धन्यवाद आपले देखील दीपक शेट्टी. कॅश प्राइज इथे मात्र दिली जाईल. तर मॅच भुवनचे 2 बॉल इथे खराब हाताळले गेले, तिथे मात्र 12 धाबा कन्वर्ट केल्या गेल्या या 2 बॉलवरती. बॉल क्रमांक 3 यावेळी चूक लाईन आपण केली आहे. सबमिट डिलिव्हरी पाहायला मिळते, समीर लगतचा प्रवास पाहायला मिळाला. एक सिंगलच्याच मदतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पण खूप साऱ्या स्पर्धा या स्पर्धेनंतर ऑन देखील होणार आहेत. उद्या मात्र स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे पालघर जिल्ह्यातील एक देखणी स्पर्धा डे नाईट क्रिकेटचा महासराम पाहायला मिळणार आहे, ज्या ठिकाणी पाहायला मिळेल 20 तारखेला ती स्पर्धा ऑन होणार आहे. त्यानंतर 23 तारखेपासून वैतरणा कसराली. चौथा बॉल वाईट बॉल, धावसंख्या एकेरी पुढे सरकून जाऊन पोहोचेल ती मात्र 33 या धावसंख्येवरती. नील 11 गणेशपुरी आज मैदानाच्या आतमध्ये या नावाने खेळतीये. त्यानंतर मुकेश घरत आपल्याला विनंती असेल की आपण देखील मानानं सन्मानानं मुख्यमंचावर द्या. वरिष्ठ गावातील चांगलं व्यक्तिमत्व, एक युवा स्थान म्हणून इथे फसवलं इथे पूर्णपणे, मात्र इथे चेंडू खाली अतुल पारवे येईपर्यंत ठोपताना पाहायला मिळतं. तिथे मात्र सेफमध्ये पाहू शकाल जितू भोपीला या 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती फलकावरती 35-35 या धावसंख्येवरती. बॉल मात्र इथे कंप्लीट झाली 4, धावसंख्या फलकावरती 35. हे षटक भुवनचा माग ठरलं, जिथे आपण जर पाहिलं तर पहिल्या 2 बॉल ते 2 षटकार, त्यानंतर सिंगल 13, त्यानंतर 14, 15, 16, 17 धावा इथे पाहायला मिळतात येणाऱ्या 4 बॉलवरती. एक चांगली पार्टनरशिप 9 बॉलमध्ये 35 धावांची साझेदारी इथे पाहायला मिळते जितू भोपी आणि विकी कालेकडनं. 5वा बॉल इथे शॉर्ट ऑफ लेंथ मध्ये अक्षरशः टायमिंगला प्रॉपर करून पिक ऑफ द रेस बॉलला फेकून दिलं पिकअप स्टोकनं. हाय हँडसम षटकार 6 धाबा. पाहू शकाल बाणिक पाहायला मिळते मिस्टर विकी काले एंड जितू भोपी. कमाल की बल्लेबाजी, हर गेंद पर यहाँ पर नसीहत देती हुई, जिस तरह की गेंदबाजी उस तरह की बल्लेबाजी होती हुई. अगली गेंदबाज में तैयार बैटर जितू भोपी साइकिल एंड पर खड़ा है. जीत के लिए यहां से 10 रनों की दरकार है, 11 रनों की दरकार है. अगली गेंद यावली मात्र फसवलाय, चेंडू खाली आशिष पाटील. इथे झेलला कॅरी, विकेट क्रमांक 2. मॅच आता इंटरेस्टिंग होणारा पाहायला मिळणार आहे. कहाणी में ट्विस्ट, क्या बाउंड्रीज आहे.
पाठवायचं मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल आणि विजयाकरता इथे 11 धावेची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक परफेक्ट ऑलराऊंडर दिसणार मिस्टर मयुरेश पाटील आणि विकी काले. बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळणार आहे की कोणाच्या हातामध्ये मला वाटते नक्की इथे देवा श्रवण भोसले यांच्याकडनं मयुरेश पाटीलच्या प्रत्येक षटकार करता 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. विकी काले स्ट्रायकरवरती नॉन सायकल आपण पाहू शकाल मिस्टर मयुरेश पाटील. 6 बॉल 6 बॉल आणि 11 रन्स विन द मॅच अँड टीम नित्यसाई गणेशपुरी. जर जिंकायचं असेल तर मात्र विकी काले 11 धावा कंप्लीट कराव्या लागतील. मात्र बॉलिंग वरती आणखीन एक नवीन खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती आलाय मिस्टर देवा देवेंद्र उर्फ देवा. देवा बॉलिंग मार्कवरती आलाय. 6 बॉल 11 धावेची गरज आहे. मॅच इथं देखील कमबॅक करू शकेल जहरमान घोडगाव. अगेन्स्ट तुम्ही पाहता नक्की प्रेक्षकांना पाहायला मिळते नित्यसाई गणेशपुरी. पहिला बॉल वाडा स्विंग. मी म्हटलं ना देवाकडे एक सक्षम गोलंदाजी आहे पण म्हणतो ना की नेहमीच विश्वसनीय पहारी आणि विश्वसनीय खेळ म्हणजे क्रिकेट आहे. पण म्हणतो ना पल में राजा ना पल में भगारी देने वाला खेल क्रिकेट है. कभी हमारा तो कभी किसी और का है खेल ही क्रिकेट है. जब तक चलेंगे तब तक लड़ेंगे. चलते इस मैच की ओर. आखिरी 5 गेंदे बाकी हैं. दुसरा बॉल इथे स्लाइस केलाय. फटका मात्र फसलाय आणि इथे मात्र इमॅजिन झेल. क्या बात है. मैच आता ऑन केली आहे खोडगावकरांना मैदानाच्या आतमध्ये. रेस अभी तक जारी है. एक तरफ है खोडगाव तो एक तरफ है गणेशपुरी. करण पाटील चार बॉल आणि विषया करता थोडी 11 धाबीची गरज आहे. बड्डे बॉय आता मैदानाच्या आतमध्ये. वर्षाचे 364 दिवस ज्या दिवसाचा वेट आपण करतो ना जीत रेडी हा तुझा दिवस जरी असेल तरी मात्र रमेश शेख यांच्याकडनं करण पाटील करता 100 रुपये. धन्यवाद रमेश शेख आपलं देखील. करण आपण यानंतर मात्र ते कॅश प्राइज घेऊन जायचे. त्यानंतर 500 रुपये विकी काले आणि जितू करता आले ते दीपक शेट्टी यांच्याकडनं ते देखील आपण मॅच नंतर कलेक्ट करा. आता 4 बॉल आणि विजया करता 11 धावा. बड्डे बॉय समोर आहे आणि त्याचा वाढदिवस देखील आहे. आज तुला गिफ्ट द्यायचं असेल तर काय देऊ शकेल आपल्या गावाला. आता इथे स्टॉप करायचा प्रयत्न केलाय मात्र इथे बॅटला लागली आहे. इथे मात्र पंच दर्शवताना की ते स्थायिक रोटेट होऊ शकेल. मात्र इथे पाहू शकाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पांडुरंग मोर आणि स्थायिकला पाहू शकाल मिस्टर मयुरेश पाटील. आता 3 मध्ये बनवायचे इथे मात्र 10 धावा 11 धावेची गरज आहे. पण म्हटलं ना की एक नवीन क्रिकेटर जेव्हा निर्माण होतो ना तर तेव्हा त्याच्याकडे 3 वाक्य नेहमी लक्षात ठेवा. जिद्द परिकस्ता आणि स्वतःवरती विश्वास. इथे देवानं दर्शवलं गेलं जेव्हा मात्र मॅच 6 बॉलमध्ये 11 धावा होत्या आणि तिथे गणेश तिथे मात्र सगळं करत होती. तिथे मात्र कमबॅक केलाय पुन्हा एकदा. आता 3 मध्ये 10 बनवायच्या. मयुरेश पाटील स्ट्रायकर एंड वरती आलाय. बॉल क्रमांक 4 वाडा स्विंग. क्या बात है. अक्षरशः मात्र देवानं म्हणतात ना की विश्वास नसेल ना तो क्रिकेट बेधुंद लढा आहे. इथे आता 2 मध्ये 10 बनवायचे कंपल्सरी. टीम मात्र गणेशपुरीला 11 बनवायच्यात. षटकार आणि चौकार जरी आला तरी मात्र इथे 10 धावा येतील. मात्र काय पाहायला मिळणार आहे कंपल्सरीच्या संख्या 2 मध्ये 10. मित्रांनो जर सामना आवडला असेल तर जोरदार झाला पाहिजेत. गणेशपुरी आणि खोडगाव. फ्लॅट हेड बॉल. आता 1 मध्ये कंपल्सरी इथे 5 बनवाव्या लागतील. 4 जरी आल्या तरी मात्र पाहायला मिळेल मॅच मध्ये. आता कंपल्सरी आहे. श्रवण भोसले आपण 200 रुपये त्या ठिकाणी मात्र नक्कीच सुपूर्द करायच्यात. आता 1 बॉल आणि ते विजया करता 5 धावेची गरज आहे. 1 बॉल आणि 5 धावेची गरज आहे. हा षटकार फ्लॅट पाहायला मिळाला. तेव्हा गोलंदाजी माग करती आहे. 5 कठीण समस्या ते पाहायला मिळती आहे.
हाट झाली आहे. एक संघाचा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत या विभागातील दोन्ही टीम बलाढ्य ताकदीने लढतात आणि शेवटपर्यंत मग नक्कीच क्रिकेटचा विषय देखील होणार आहे. मनीष पाटील स्थानवरती आहे. चौकार जरी आला तरी बॅच फ्री होईल का पाहायला मिळणार आहे. डॉट आला तर टीम खोडगाव, षटकार आला तर नक्कीच टीम नित्यसाई गणेशपुरी. मनीष पाटील अगेन आपण पाहतो नक्कीच मिस्टर देवा. अंतिम बॉल आणि इथे मात्र हा फेल होईल का कॅरी. बॉल स्टॉप करणं खूप गरजेचं आहे. चौकार जरी आला तरी मात्र एका धाबेने इथे पराभूत झाली आहे. नाराज होऊ नको मयुरेश पाटील, कारण क्रिकेटमध्ये असं होत असतं. एक सिंगल इथे मात्र पराभूत करते टीम मात्र नित्यसाई गणेशपुरीला आणि मात्र इथे जिंकते आहे टीम मात्र जय हनुमान घोडगाव. तर नक्कीच जितू आणि विकी काले या दीपक शेट्टी यांच्याकडे 500 रुपये आले. त्यानंतर रमेश शेख यांच्याकडनं 100 रुपये करण पाटील करता. करण पाटील आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आज नो डाऊट मिस्टर देवा. तर नक्कीच सागर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल. त्याआधी आपण पाहूया जितू आणि विकी काले. दीपक शेट्टी यांच्याकडे 500 रुपये आलेत. 4 षटकार आणि 1 षटकार जितू भूपी, टोटल 500 रुपये. त्यानंतर करण पाटील यांच्याकडे रमेश शेख यांच्याकडनं 100 रुपये. करण आपण देखील या आणि या मानता मॅचच्या दिशेने आपण जाऊया. सागर आपण इथे या, आपल्याला लगेच मी विनंती करतोय. त्यानंतर मुकेश घरत यांचं देखील आगमन झालं. आपण देखील मानानं सन्मानानं या मुख्य मंचावरती विराजमान व्हा. वेळपड विकी काले चांगला खेळ पाहायला मिळाला. 4 षटकार. त्यानंतर करण रमेश शेख यांच्याकडे 100 रुपये आलेत. त्यानंतर मॅन द मॅच सागर मॅन द मॅच करताय. खूप सारे गिफ्ट आपण पाहतोय देखील स्पर्धेच्या माध्यमातून. एक दिमागदार पद्धतीचं आयोजन पाहायला मिळतंय आणि करण पाटील याला आपण 100 रुपये वितरित करतो या ठिकाणी. तर नक्कीच गोवर्धन भुईर आपण देखील थोडंसं स्टँडकडे कॅमेरा वळवायचे. सागर एक लेजंड खेळाडू. श्रवण याच्याकडनं 200 रुपये. मयुरेश पाटील 200 रुपये कॅश रक्कम घेऊन जायचे. मयुरेश पाटील गणेशपुरी. श्रवण भोसले यांच्याकडनं इथे आलेत. आपण मयुरेश पाटील तुम्ही नाही आल तर मध्ये दुसरे कोणाला पाठवा तरी चालेल. 200 रुपये कॅश प्राइस घेऊन जा. त्यानंतर मॅच देण्याकरता मी इथे विनंती करतोय अंकित पटेल. सात बॉल 27 धावांची एक जबरदस्त इनिंग आणि नक्कीच आपण जाऊयात. पटेल यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दिली जाते. सागर एक जबरदस्त संसार खेळी. 4 षटकार 5 षटकार पाहायला मिळाले. तर सागर या ठिकाणी जॉईन होताना पाहायला मिळतंय. अंकित पटेल आपल्याला विनंती असेल लगेच आपल्याला जे केक शॉप पाहू शकाल डीसी केक शॉपच्या माध्यमातून. तर जाऊयात आपण त्या ठिकाणी एक लेजंड खेळाडू, एक सिनियर खेळाडू आणि खऱ्या अर्थानं त्या मॅचचं एक जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली आहे. सागर जास्त वेळ घेणार नाही आहे, मात्र काय म्हणजे थोडीशी मॅच फसली देखील होती. मात्र बॅटिंग करताना आज फुल माइंडमध्ये होता का? हां, आम्हाला माहिती आहे की गणेशपुरी संघ हा खूप चांगला संघ आहे, आपल्या एरियातला आहे आणि ते खूप चांगलेच खेळतात. त्यामुळे आम्हाला 50+ धावा करायच्या होत्या आणि ते आम्ही केल्या. या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? नक्कीच काय वाटते स्पर्धेबद्दल? खूप चांगलं आयोजन आहे, खूप चांगलं नियोजन. आम्हाला इथे खेळायला संधी दिल्याबद्दल आम्ही मंडळाचे खूप आभारी आहेत. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक तुला नेक्स्ट मॅच करतात. ओव्हर कॉमेंटवर जाऊयात. एक नवीन आवाज तुम्हाला नक्की जॉईन होताना पाहायला मिळेल. एका साईडनं टीम राकेश नाईक अँड टीम कंपनी आपण पाहतोय. मात्र जॉन मसन देखील चांगला परफॉर्मन्स दिलाय. टीम गोखिवरे त्यांच्या आगीच तुम्ही जर पाहिलं टीम आकाश आणि टीम कंपनी आकाशी. थँक्यू गणेश पांडव सर. एक चांगली मॅच आपल्याला याआधी पाहायला मिळाली. अत्यंत महत्त्वपूर्ण मॅच, एक चांगली फाईट दोन्ही टीम्स कडनं आपल्याला पाहायला मिळाली. टीम गोडगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम मयुरेश पाटील. आपल्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक इथे लागलंय. श्रवण भोसले यांच्याकडनं ते आम्हाला देण्यात आलंय, ते आपण कलेक्ट करायचंय.